सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर. तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात. इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब. त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ. आजच संपर्क साधा. ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9657 230023. संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथे लोणी नांदूर शिंगोटे रस्ता ते काकडवाडी गावादरम्यानच्या शेतामध्ये गिन्नी गवतात दडून बसलेल्या बिबट्यानं अर्जुनराव शिरसाट यांच्यावर दुपारच्या सुमारास हल्ला केला. ते रस्त्यावरून दुचाकीवर जात असताना बिबट्यानं त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या घटनेत अर्जुनराव शिरसाट जखमी झाले असून त्यांच्यावर घुलेवाडीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती ठीक आहे, मात्र ते या हल्ल्यातून बालंबाल बचावलेत. किती वाजता बिबट्यानं हल्ला केला होता? सकाळी 1 वाजता कंप्लीट. कुठं झाली ही घटना? मी मुळे वस्तीकडे जात असताना रोडनं जात असताना नरभक्ष एका गिनी गवतामध्ये दबादब राहिलेला होता. त्यानं माझ्या गाडीवर अटॅक केला आणि अटॅक केल्यानंतर तिथं लोक होते, पब्लिक होती, त्याने आरडाओरड केला. तो दुसऱ्या शेतात नेऊन गेला. म्हणजे मोकळं राहणे आमच्याकडे बागायती नाही काही, पण एक छोटं गिनी गवत होतं त्याच्यात लपलेलं होता. त्याच्यानंतर मी लगेच आमदार अमोलभाऊ खताळ यांच्याशी संपर्क साधला. तिने लगेच वन विभागाचे जे अधिकारी त्यांच्यासंग संपर्क करून लगेच त्याचं नरभक्ष पकडण्यासाठी संरक्षण पाठवलं. त्याच्यानंतर मला तात्काळ तिथल्या आमच्या ग्रामस्थ तरुण वर्ग माझ्या तिढ होते, त्यांनी सगळ्यांनी मला लगेच गुलेवाडी ग्रामीणला हलवण्यात आलं. इथं ॲडमिट केलेलं आहे. वन विभागानं घटनास्थळी तात्काळ पिंजरा लावून बिबट्या जेरबंद करावा अशी मागणी काकडवाडीच्या ग्रामस्थांनी केली आहे. तर जखमी अर्जुनराव शिरसाट यांना उपचाराचा सर्व खर्च द्यावा अशीही मागणी केली जातीये. काकडवाडी गावच्या इतिहासात प्रथमच बिबट्यानं माणसावर हल्ला केलाय. या अगोदर बिबट्यानं शेळ्या, गायी आणि इतर लहान प्राण्यांवर हल्ले चढवले होते. तर आता मनुष्यावर हल्ला केल्यामुळं नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालंय. विशेषतः चारा कापणी करताना किंवा प्रवास करताना बेसावध न राहता आपली काळजी घ्यावी असंही आवाहन केलं जातंय. दत्तात्रय घोलपसी, न्यूज मराठी, काकडवाडी. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.